मित्रांनो नमस्कार. आज आहे मंगळवार, तारीख 25. नेहमीप्रमाणे माझं मॉर्निंगचं रुटीन मी तुम्हाला दाखवतोय. आजचा मेनू असेल चपाती, भात, चण्याची आमटी आणि पनीरची भाजी असावी. शुभा उठल्यावर मेनू करेल. आता हिरवे चणे कुकरला लावतो. पहिले रात्री भिजत ठेवले होते. 6 शिट्ट्या काढायच्या आहेत. इथे चहाचा टोप काढलाय. त्याच्यामध्ये चहा पावडर आणि साखर ओतणारच आहे. पण इथे मी पीठ चाळून ठेवलंय. चहाची तयारी चालूच आहे. दूध बाजूला घेतलं उकळून झाल्यावर आणि तिथे मी हिरवे चण्याचं कुकरही लावलं. मित्रांनो हे खोबरं आहे. मला शोभाने कट करायला सांगितलं. बारीक तुकडे करून मी ठेवायला लागलोय. मित्रांनो शुभाची तुम्ही घाई बघता. चपाती करण्याचं खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि उन्हाळा आहे. प्लस कांदा लसूण भाजणं, मिक्सरला लावणं, चण्याची आमटी बनवायची आहे, भाजी बनवायची आहे. ॲब्सोल्युटली घाई आहे. मग मी कांदा कापणं, लसूण सोलणं, कोरिएंडर काढणं, म्हणजे कढीपत्ता कोथिंबीर काढणं, मिरची काढणं, ही छोटी छोटी कामं करून तिला मदत करायचा प्रयत्न करतो. शुभाचं चपाती करण्याचं काम आता संपेल. आता पुढची प्रोसिजर सुरू होईल. मित्रांनो मी फ्लावर कट करतोय. फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून ओपन करून बघावं लागतं आतमध्ये कीड लागली की नाही.
मित्रांनो, आज अंगारकीचा उपवास असल्यामुळे आज जेवणाचा बेत जरा वेगळाच आहे. तर अशा रीतीने ही शुभाने मिक्स भाजी बनवली आहे. फ्लावर, पनीर, वाटाणा आणि चांगलं मॅरिनेट केलं आणि थोडंसं चवीसाठी मीठ टाकून आता ही भाजी बंद केली आहे, मंद आचेवर ठेवण्यासाठी. तर मित्रांनो, आता हिरव्या चण्याचं सांबार बनवायचं आहे. त्यासाठी शुभाचं हे प्रोसिजर सुरू झालंय. तेल आहे, कांदा परतवते, लसूण टाकली आहे, मिरची टाकली आहे, टोमॅटो टाकलेत, हळद टाकली आहे आणि 1 चमचा मसाला टाकलाय. मित्रांनो, मिक्सरला जो भाजलेला मसाला होता त्याची आम्ही जी ग्रेव्ही केली ना, ती ग्रेव्ही आता शुभा या चना सांबारमध्ये होते, चांगलं मिक्स करते. त्याच्यामुळे चांगलं चव लागते आणि साहिलला अशा प्रकारचीच भाजी लागते, म्हणून आम्हाला हा प्रकार करावा लागतो. थोडा लेंदी होतो पण पर्याय नाही. मित्रांनो, किचनचं ते महायुद्ध आम्ही दोघांनी लढून संपवलेलं आहे. आता आम्ही दमलोय, आता आम्ही बसतोय. चहा आणि चपाती हा माझा नाश्ता सुरू होतोय. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रमंडळीलाही फॉरवर्ड करा. थँक्यू.